नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचं प्रकरण आपलं चाललं आहे तिसरं, तुकारामांचं आत्मचरित्र. तसं म्हटलं तर तुकारामांच्या संपूर्ण अभंग वाङ्मयातून त्यांच्या आत्मचरित्राचंच प्रतिबिंब दिसतं. त्यांची साधकावस्था, विठ्ठल भेटीची तीव्र तळमळ, देवावरल्या अनिवार्य प्रेमापोटीच त्याच्याशी त्यांनी केलेलं भांडण, त्यानंतरचा आत्मसाक्षात्कार, त्यावेळेचं विशुद्ध आनंद तरंग, या प्रत्येक पारमार्थिक टप्प्यावरील असलेले त्यांचे अभंग, तसंच लोककल्याणाच्या कळवळ्यातून आलेले उपदेशपर अभंग, या सर्वातून तुकारामांच्या विलक्षण पारदर्शी शुद्ध सात्विक लोकोत्तर व्यक्तिमत्वाचं दर्शन घडतं आणि आपल्या श्रद्धेच्या आनंद ओसरीत तुकाराम चिरंतन वास्तव्य करतात. पंढरीची वारी ज्या ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम या गजराच्या तालावर पुढे पुढे सरकते ना, त्यातला तुकाराम तुकाराम हा शब्द आपल्या हृदयस्पंदनाबरोबरच घेतला जातो. तुकारामांचा प्रत्येक अभंग शब्द त्यांचं आत्मदर्शन घडवतो. हे जरी खरं असलं तरी त्यांचे काही अभंग असे आहेत की त्यांचं लौकिक चरित्र त्या अभंगातून आपल्यासमोर नेटकेपणाने सादर होतं. अशा काही आत्मचरित्र अभंगाचा आपण आढावा घेऊयात. एकदा काही सज्जनांनी प्रत्यक्ष तुकारामांनाच आत्तापर्यंत त्यांच्या आयुष्याची वाटचाल कशी झाली याविषयी पृच्छा केली, म्हणजे विचारणा केली. त्याच तुकारामांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, खरं तर ही गोष्ट बोलू नये, पण तुम्ही विचारलंच म्हणून सांगतोय. याती शूद्र वंश वेवसाव, याती शूद्र वंश वेवसाव, आदी तो हा देव कुळ पूज्य. नये बोलू परी पाळिले वचन, नये बोलू परी पाळिले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती. संसारे झालो अति दुःखे दुःखी, माय बाप सेखी क्रमी लिया. दुष्काळे आटिले द्रव्य नेल्या मान, स्त्री एकी अन्न अन्न करती मेली. लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे, व्यवसाय देखे तुटी येता. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी ते आले करावेसे. आरंभी कीर्तन करी एकादशी, नवते अभ्यासी चित्त आधी. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करो निया. गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुपद, भावे चित्त शुद्ध करो निया. संतांचे सेविले तीर्थ पायवणी, लाज नाही मनी येऊ दिली. ठाकला तो काही केला उपकार, केले हे शरीर कष्ट ऊनी. सत्य असत्यासी मन गेले ग्वाही, मानी येले नाही बहुमता. मानी येला स्वप्नी गुरूंचा उपदेश, धरिला विश्वास दृढ नामी. या वरिया झाली कवित्वाची स्फूर्ती, पाय धरिले चित्ती विठोबाचे. निषेधाची काही पडिला आघात, तेणे मध्ये चित्त दुखाविले. बुडविल्या वया बैसले धरणे, केले नारायणे समाधान. विस्तारी सांगता बहुत प्रकार, होईल उशीर आता पुरे. आता आहे तैसा दिसतो विचार, पुढील प्रकार देव जाणे. भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा, कृपावंत ऐसा कळो आले. तुका म्हणे माझे सर्व भांडवल, बोलविले बोल पांडुरंगे. 3339 हा अभंग आहे. याचा अर्थ आपण बघूयात. संतांनी पृच्छा केली म्हणून तुकाराम त्यांना स्वतःविषयी माहिती देतात की माझी जात शूद्र असून मी वाण्याचा व्यवसाय केला आहे. आमच्या कुळातील मूळ पूज्य दैवत पांडुरंग हेच आहे. वास्तविक असं स्वतःविषयी सांगत बसू नये, पण तुम्ही विचारलंत म्हणून तुमचं वचन पाळतोय. संसारातील क्लेशदायक घटनांनी मी खूप दुःखी झालो आहे. आईवडील लवकर निवर्तले, दुष्काळामुळे होतं ते धन संपलं, त्याबरोबर मानही गेला. त्यात पहिली पत्नी अन्नान्न करून मेली. या लाजीरवाण्या दुःखाने जीव त्रासून गेला. धंद्यात तर तोटा चालला. एक भंगलेलं देऊळ होतं,
तिथे चित्त रमू लागलं. तिथे एकादशीच्या दिवशी प्रथम कीर्तन केलं, पण कीर्तनासाठी लागणाऱ्या अभ्यासात आधी नीट चित्त लागत नव्हतं. मग मात्र पूर्ण श्रद्धेने आदराने काही संतवचनं पाठ केली. जे मोठे कीर्तनकार आपल्या कीर्तनात अभंग वगैरे गात, त्यांच्या मागे उभं राहून शुद्ध चित्ताने आदराने मी गीताचं ध्रुपद म्हणत असे. मनात संकोच न बाळगता संतांच्या पायाचं तीर्थ मी सेवन केलं. जेवढा करता येईल तेवढा परोपकार केला. त्यासाठी शरीर कष्टवलं. लौकिक हिताच्या आड येणारा परमार्थ मी करूच नये याविषयीचे आप्तांचं बोल ऐकलं नाही. मूळ प्रपंचाचा मला वीट आला. माझ्या सारासार विवेकासाठी मी मनालाच साक्षी ठेवलं. इतर मतांचा मी स्वीकार केलाच नाही. मला स्वप्नात गुरूंचा उपदेश मिळाला. त्यांच्या सांगण्यावरूनच मी हरिनाम जपावर दृढ विश्वास ठेवला. त्यानंतर मला काव्य करण्याची स्फूर्ती झाली. विठोबाचे पाय मी चित्तात धरून ठेवले. मध्येच काही जणांच्याकडून माझ्यावर निषेधाचा आघात झाला. त्यामुळे चित्त दुखावलंय. माझ्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या पाण्यात बुडवल्या गेल्या. तेव्हा मी विठ्ठलाजवळ धरणं धरून बसलो. माझे काव्य अभंग ठेवून नारायणाने माझं समाधान केलं. आता सविस्तर सांगत बसलो तर पुष्कळ विषय वाढतील. त्यायोगे उशीरही होईल. तेव्हा आता पुरे. आत्ताची जी माझी स्थिती आहे ती आपल्याला दिसतेच आहे. इथून पुढचा प्रकार देवाला माहिती आहे. कृपावंत नारायण आपल्या भक्तांची सर्वथा उपेक्षा करीत नाही हे मात्र नक्की आहे. आणि हे मला समजूनही चुकलेलं आहे. माझं सर्व भांडवल एक पांडुरंगच आहे. तोच माझ्याकडून बोलावून घेतो. किती प्रांजल साधं सरळ आत्मकथन आहे हे. त्यात थोडाही स्वतःविषयी अभिनिवेश नाही की कुणाचा दुस्वासाही नाही. जे जे घडलं ते प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे. वास्तविक कुणावरही येऊ नये असे भयंकर प्रसंग तुकारामांच्यावर आलेले आहेत. पण अशा परिस्थितीत एका भग्न देवळाचा जीर्णोद्धार करून तुकोबा आपलं मन तिथे रमवायला लागलेत. सुरुवातीला अध्यात्माच्या अभ्यासात चित्त लागत नव्हतं हेही ते प्रामाणिकपणे उद्धृत करतात. पण संतांची संगत धरून अखंड हरिनाम जपाचा दृढ संकल्प करून तुकारामांनी आपलं परमार्थाचं तप चालू ठेवलं. यावेळी इतर प्रापंचिक लोकांच्या मतांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. या अनन्य साधनेमुळे त्यांना सद्गुरूंचा स्वप्न दृष्टांत झाला आहे. त्या स्वप्नदृष्टात तुकाराम आपल्या एका अभंगात विस्तृतपणे मांडतायत. सद्गुरू राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. काही कळे उपजला अंतराय, म्हणोनिया काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली खूण माळिकेची. बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुन गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. 3427 हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात, माझ्या स्वप्नात येऊन सद्गुरूंनी कृपा केली, मात्र गुरुसेवा माझ्या हातून काही घडली नाही. मी स्वप्नात गंगा स्नान करण्यासाठी जात असताना गुरूंनीच मला वाटेत गाठलं आहे. माझ्या मस्तकावर हात ठेवला आहे. त्यांनी मला भोजनासाठी पावशेर तूपही मागितलं, पण स्वप्नात मी ते त्यांना दिलं की नाही हे आता मला आठवत नाही आहे. माझ्याकडून त्यांच्या सेवेत काही खंड पडला की काय हेही मला कळत नाही आहे. पण त्यांनी मात्र माझ्यावर अनुग्रह करण्याची त्वरा केली. त्यांनी मला राघव चैतन्य गुरु, त्यांचे शिष्य केशव चैतन्य अशी आपली गुरु परंपरेची खूणही सांगितली आणि त्याचप्रमाणे स्वतःचं नाव बाबाजी असंही सांगितलं. आणि त्यांनीच रामकृष्ण हरी हा मंत्रही दिला आणि तोच माझा गुरुमंत्र आहे. माघ शुद्ध दशमी गुरुवार या शुभदिनी दीक्षा देऊन सद्गुरूंनी माझा स्वीकार केलेला आहे. तुकारामांचं अवघं चरित्रच लोकविलक्षण आहे. त्यांना गुरु दीक्षा ही स्वप्नातून पण अतिशय नेटकेपणाने मिळाली आहे. सद्गुरू बाबाजी महाराज चैतन्याप्रमाणे तुकारामांच्या स्वप्नात संत नामदेवही आले. आपल्यासह पांडुरंगाला घेऊन ते आलेत.
नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येवून या. सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नको. मापटाकी सळे धरिली विठ्ठले, थोपटोनी केले सावधान. प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. 3937 हा अभंग आहे. पांडुरंगासह वर्तमान नामदेवांनी माझ्या स्वप्नात येऊन मला जागृत केलं. मला काव्यलेखनाचा आदेश दिला. इतर काही निरर्थक बोलू नकोस असंही सांगितलं. माझ्या पदरी काव्यशक्तीचं माप भरून टाकताना पदराला मध्ये सळ पडू नये म्हणून विठ्ठलाने काळजी घेतली. मला थोपटून सावधान केलं. नामदेवांनी शतकोटी अभंगांचा संकल्प केला होता. आता उरलेली अभंगरचना तुका पूर्ण करीत आहे. नामदेवांच्या प्रमाणे ज्ञानेश्वरांचाही तुकोबांना दृष्टांत झाला. आळंदीला ज्ञानेश्वरांच्या समाधीपाशी एकजण आपल्यावर ज्ञानेश्वरांची कृपा व्हावी म्हणून धरणं धरून बसला होता. या धरणेकऱ्याच्या स्वप्नात येऊन ज्ञानेश्वरांनी तुकारामांना शरण जा म्हणून सांगितलं. धरणेकरी तुकारामांच्या जवळ आला तेव्हा ज्ञानेश्वरांचा आपल्यावरील विश्वास पाहून तुकाराम गहिवरून गेले. त्यावेळी त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ज्ञानियाचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुळणे काय पुढे. तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. 3372 हा अभंग आहे. तुम्ही ज्ञानी लोकांचे राजे आहात, गुरु महाराज आहात, म्हणूनच तुम्हाला ज्ञानाचा देव ज्ञानदेव असं म्हणतात. तुमच्याजवळ धरणं धरून बसलेल्याला तुम्ही माझ्याकडे पाठवलं. मला पामराला हे मोठेपण कशाला हवंय? पायातली वहाण पायातच ठीक वाटते. ब्रह्मादिक देवही तुम्हाला शरण येतात. अशा तुमच्या मोठेपणाला कशाची उपमा द्यावी? मग तुकाराम म्हणतायत, ज्ञानदेवा, तुमच्या बुद्धिचातुर्याची खोली मापता न येण्यासारखीच आहे. म्हणूनच इतर काही न बोलता केवळ तुमच्या चरणांवर मी माझं डोकं ठेवतो. इथे तुकारामांचा कमालीचा विनम्र स्वभाव दिसून येतो. पण खरं पाहता तुकारामांनी देहूजवळील भामनाथ तसंच भंडारा डोंगरावर जाऊन तेथील निसर्गरम्य एकांतस्थळी ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत तसेच इतर अनेक आध्यात्मिक ग्रंथ यांचा सखोल, तोही अत्यंत सखोल अभ्यास केला होता. समग्र वेदांताचं सार त्यांच्या अंतरंगात झिरपत होतं. भूती भगवंत ही श्रद्धा त्यांच्या रोमरोमात भरली होती. अशा परमोच्च पारमार्थिक उंचीवर पोचल्यानंतरचं त्यांचं चरित्र आपण त्यांच्याच शब्दांचा मागोवा घेत पाहूया. आणि आजचं प्रकरण इथे संपवूयात. उद्याच्या प्रकरणात आपण ऐकणार आहोत, तू का झालासे संतुष्ट. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.